धमक्या दिल्या जात आहेत की आम्ही मुंबई बंद पाडू, आम्ही रिक्षा चालवणार नाही आणि मग मुंबई बंद होईल. मला असं वाटतं हे जे धमकी देणारे भैये आहेत यांना मराठी माणसांनी धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. ह्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीस कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही. मराठी वाहन चालकांची अशी पण मागणी आहे की 1 मे पासून जी मराठी संवाद अनिवार्य केलं आहे त्याला मुदतवाढ मिळावी किंवा अगोदर माहिती द्यावी, पूर्वसूचना दिली असती तर आम्ही योग्य. हा कायदा 2012 पासून आहे. एवढे दिवस का झोपले होते? एवढे दिवस माझं मुळात म्हणणं आहे की जे अधिकारी, जर हा कायदा आहे की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, ती येत नसताना सुद्धा यांना परमिट आणि लायसन्स दिली कुठे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पहिले. मग मुदतवाढ वगैरे नंतर बघू. पहिले यांना लायसन्स देणारे अधिकारी कोण आहेत, ह्यांच्यावर पहिले का कारवाई करत आहे? त्या कायद्यामध्ये पण असं अनिवार्य आहे की स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे किंवा अनिवार्य असा क्लॉज आहे त्याच्यामध्ये. तेच मी म्हणतोय ना. मग ते असताना सुद्धा यांना भाषा येत नसताना सुद्धा यांना लायसन्स दिली कोणी, यांना परमिट दिली कोणी? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे प्रताप सरनाईक साहेबांनी. भाईंदरमध्ये काल एक राडा बघायला मिळाला होता. गुणरत्न सदावर्ते त्या ठिकाणी मराठी माणसांच्या समर्थनार्थ केले होते. तुम्हाला एक सांगू का, माझ्या आईने लहानपणी मला शिकवलंय की कुत्रा आपल्यावर मुंकला म्हणून आपण कुत्र्यावर मुंकायचं नसतं. परिवहन विभागाची बैठक झाली, त्यामध्ये मराठी साहित्यिकांचं असं म्हणणं आहे किमान 10-12 तरी शब्द हे रिक्षा चालकांना येणं गरजेचं आहे, अशा प्रकारचं. 10-12 शब्द कशाला, भाषा येणं गरजेचं आहे. फालतूचे लाड नाही 10-12 शब्द. काल परिवहन मंत्र्यांनी जी साहित्यिकांची बैठक घेतली त्यानंतर त्या साहित्यिकांना माझं सांगणं आहे की 10-12 शब्द वगैरे नाही, पूर्ण भाषा येणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की एक नोट अशा प्रकारे तयार केली जाईल की 10 वाक्य त्याच्यामध्ये असतील, कुठं चालला, कशाला हे, कशाला, आणि त्यांना प्रशिक्षण देऊ. कशाला भाषा यायला काय? तुम्ही इथे महाराष्ट्रात राहता, इथे धंदा करता, इथे पोट भरतात, इथली भाषा शिकायला काय 10-12 शब्द शिकायला आहेत का? ते युपी मधनच शिकून या. जर इथे पोट भरायचं आहे ना तर उत्तर प्रदेशमध्ये मराठी कंपल्सरी करा. खरं तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र असेल, ह्या ज्या दक्षिणेतली राज्य आहेत, या राज्यांना एकमेकांना केंद्र सरकार नेहमी लढवत असतं, जसं बेळगाव सीमावाद हे ते. पण मुळात या सगळ्या राज्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि उत्तरेतलं आक्रमण रोखणं गरजेचं आहे, जे हिंदी भाषिकांचं होतंय. ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आपापसातले वाद विसरून या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन हे उत्तरेतलं आक्रमण रोखावं लागेल, नाहीतर इथल्या ज्या स्थानिक भाषा आहेत यांच्यासाठी धोका निर्माण होण्याची ही वेळ जवळ आलेली आहे. एकीकडे प्रताप सरनाईकांनी हा की कुठेतरी सक्ती करण्याविषयी ते आक्रमक झालेले पाहायला मिळते, पण दुसरीकडे त्यांचेच पक्षातले संजय निरुपम याला कुठेतरी विरोध करतायत शिवसेनेतून. हे करणं योग्य राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. संजय निरुपम हा अतिशय एक टुकार माणूस आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाहीये. एक नंबरचा टुकार माणूस आहे. पण काहीच आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच. काही संघटना देखील, शशांक राव यांची संघटना आहे, त्या देखील या. मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एकदा संप करून बघावा, एकदा महाराष्ट्राला कळूच देत की हे लोक आम्हाला वेठीस धरू शकतात की नाही ते. एकदा काय तर तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू असेल तर ती 4 तारखेला दाखवा. आम्हाला पण बघायचीच आहे काय तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि तुम्ही कशी मुंबई बंद करता ते. खरं तर ज्या पद्धतीने सुरतवरनं या लोकांना परत पाठवलं ना, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आणि मुंबईतनं परत पाठवण्याची वेळ आली आहे.